नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी धमाका अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या हप्त्यांची प्रतीक्षा करत होता, आता तो हप्त्यांची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तो हप्ता आता पहिल्याच टप्प्यामध्ये पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे। आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, यासाठी कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे, सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। आणि अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्यासोबतच पीएम किसान योजनेचा सुद्धा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्यासोबतच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, हे देखील तुम्हाला आता पुढे एका मिनिटामध्ये जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार, आणि जर का शेतकरी बांधवांनो तुमची ती कामांपैकी एक जरी काम अपूर्ण असेल तर तुम्ही अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती कामे आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता आजपासूनच या ठिकाणी म्हणजेच की या 19 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे कोणते 19 जिल्हे आहेत, त्या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तर आता चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। कोणती शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, नमोच्या 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। ए टू झेड माहिती तुम्हाला मी आता सविस्तरपणे सांगणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो पहा, ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये व रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे सुद्धा या ठिकाणी 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणत्या म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। आता तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचं काय? तर शेतकरी बांधवांनो पहा, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की हप्ते जमा होतात, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा केले जातात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा तुम्ही लाभ घेताय का? तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते दिले जात आहेत का? जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे आता आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 1 हप्ते म्हणजेच की 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की तुम्हाला पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत, आणि त्यानंतर लगेच आपण हे देखील शेतकरी बांधवांनो पाहूया की कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजपासूनच वाटप होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता अजिबात या ठिकाणी करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे।
आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्वाचं खऱ्या अर्थाने हे तुमचं काम पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो लँड सीडिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची लँड सीडिंग पूर्ण नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव ही काम पूर्ण करतील, जे शेतकरी बांधवांचं लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे। आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ते आहे तुमची ई केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने हप्त्याच्या लाभासाठी करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचे तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डाशी लिंक करायचा आहे आणि त्यानंतरच तुमचा आधार बँक खात्याशी लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव मोबाईल नंबर आधारशी लिंक करतील आणि आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो चौथं काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने बनवून घ्यायचं आहे। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही लवकरात लवकर 5 ते 10 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो तुमचं ओरिजिनल या ठिकाणी फार्मर आयडी बनवून घेऊ शकता। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने बनवून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी बनवलेलं नसेल तर तातडीने बनवून घ्या। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत हे तर खऱ्या अर्थानं समजलेलंच असेल, परंतु आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्या 19 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये, हे देखील लक्षात घ्या। तर आता 5 शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यानंतरचं पुढचं म्हणजेच की जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती। अमरावती मधील शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपलेली आहे। अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करताय, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करताय तर आता ही सुद्धा तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला। अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं
पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती आजपासून खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.